नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी होऊन 15 तर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळाचं खातेवाटप रखडलं होतं. अखेर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर रात्री राज्य सरकारमधील नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं. या खातेवाटपामध्ये महायुतीत कळीचा मुद्दा ठरलेलं गृह खातं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवलं आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलंय. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यामुळे 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. मात्र सरकार आल्यानंतर 26 दिवस उलटून गेल्यानंतर महायुतीचं खातेवाटप कधी जाहीर होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालंय. यामध्ये गृह मंत्रालय हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळालं, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृहनिर्माण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. आता बघूया कोणाच्या पदरात कोणतं खातं देण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे गृहमंत्रीपद कायम ठेवलंय. त्याचबरोबर ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती यासह इतर शिल्लक खाती त्यांच्याकडे असतील. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण, सामाजिक उपक्रम खाते असतील. अजित पवारांकडे अर्थ, नियोजन खात्यांचा कारभार असेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांना महसूल खाते देण्यात आले. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील ते प्रमुख ओबीसी चेहरा असणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण खातं देण्यात आलंय, तर हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षणाचं खातं मिळालंय. चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री, गिरीश महाजन जलसंधारण मंत्री, विदर्भ, तापी, कोकण विकास तसेच आपत्ती व्यवस्थापन हे खातं देण्यात आलंय. गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा खातं, गणेश नाईक यांना वन खातं, दादाजी भुसे यांना शालेय शिक्षण खातं, संजय राठोड यांना माती व पाणी परीक्षण खातं, धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं, मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास व रोजगार, उद्योग व संशोधन खातं, उदय सामंत यांना उद्योग व मराठी भाषा खातं, जयकुमार रावल यांना विपणन आणि प्रोटोकॉल खातं, पंकजा मुंडे यांना पर्यावरण व वातावरण बदल व पशुसंवर्धन खातं, अतुल सावे यांना ओबीसी विकास, दुग्ध विकास मंत्रालय, ऊर्जा नूतनीकरण खातं, अशोक उईके यांना आदिवासी विकास मंत्रालय खातं, शंभूराज देसाई यांना पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय खातं, आशिष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान खातं, दत्तात्रय भरणे यांना क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय खातं, अदिती तटकरे यांना महिला व बालविकास खातं, शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं, माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं, जयकुमार गोरे यांना ग्रामविकास पंचायत राज खातं, नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध प्रशासन खातं, संजय सावकारे यांना कापड खातं, संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय खातं, प्रताप सरनाईक यांच्या पदरात वाहतूक खातं पडलंय, तर भरत गोगावले यांना रोजगार हमी फलोत्पादन खातं, मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन खातं, नितेश राणे यांना मत्स्य व बंदरे खातं, आकाश फुंडकर यांना कामगार खातं, बाबासाहेब पाटील यांना सहकार खातं, प्रकाश आबिटकर यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हे खातं मिळालंय. तर राज्यमंत्री असलेले माधुरी मिसाळ नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, मेडिकल एज्युकेशन आणि अल्पसंख्याक विकास खातं, आशिष जयस्वाल यांना अर्थ, कृषी, मदत व पुनर्वसन, कायदा आणि न्यायालय कामगार खातं, पंकज भोयर यांना गृह, ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म खातं, मेघना बोर्डीकर यांना आरोग्य, पाणी पुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास खातं, इंद्रनील नाईक यांना उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन आणि माती व जलसंधारण खातं मिळाले. तर योगेश कदम यांना गृह, शहरी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन खातं. अशा प्रकारे या फडणवीस सरकार 3.0चं खातेवाटप करण्यात आलंय. या खातेवाटपात कित्येकांना संधी देण्यात आली, तर कित्येकांची संधी हिरावून घेण्यात आली आहे. आता या नवीन टीमचा गेम किती यशस्वी होतो हे तर येणाऱ्या काळात कळेलच. तोपर्यंत अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.